हॅलो, हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. हे बघा, सकाळचे 6 वाजलेले आहे. तर इथं मी ना गरम पाणी करत आहे पिण्याकरता. पण त्या अगोदर ना गरम पाणी होते तोपर्यंत मी वेट माझं चेक करून घेते. रोज माझं डेलीचं हेच काम असते, वेट मशीनला त्रास द्यायचा. तर आज वेट चेक केलेलं आहे. तर 64 माझं वेट आहे. झालेलं आहे थोडंफार कमी. तर इथं बघा मस्त छान लिंबू पाणी पिऊन घेते मस्त. व्यायाम करण्याच्या अगोदर लिंबू पाणी पिते रोज. कोमट पाण्यामध्ये 1 लिंबू पिळून. लिंबू पाणी पिऊन झाल्यावर लगेच सूर्यनमस्कार घालून घेणार. सूर्यनमस्कार घालून घेते पटापटा. आणि रोज 40 मिनिटं मी व्यायाम करत असते. व्यायाम झाल्यानंतर अंघोळ करून घेतलेली आहे. आता छान मस्त स्वतःचं आवरून रेडी आहे मी इथं. आणि आहोंना पाठवलेलं आहे अंघोळीला. आणि आता बेड वगैरे आवरून घेते. थोडा वेळ आहे तर स्वयंपाकाला. आणि छान मस्त घरदार पण झाडून घेते. नाहीतर काय होते ना, मी स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजे आहो गेल्यानंतर घरदार झाडत असते. कधीतरी वेळ फ्री असला तर मग मी आधीच स्वयंपाकाच्या अगोदर घरदार झाडून घेते. पण आज थोडा वेळ होता. चला म्हटलं पटकन झाडू मारून घेते. तर घराला झाडू वगैरे मारून घेतला. छान मस्त घरदार स्वच्छ करून घेतलं. घरदार झाडून घेतलेला आहे. आता आपण किचनमध्ये जाऊया. बघा मी इथं छोले भिजत घातलेले आहे. काल आहो बोलले की उद्या डब्याला मला छोल्याची भाजी कर. म्हटलं ठीक आहे. मग काल रात्रीच मी भिजत घातलेले. तर छोल्याची भाजीची रेसिपी तुम्ही बघा. तर 2 टोमॅटो घेतलेले आहे. कांदा, मसाला भाजून घेते. आणि इथं काय झालं ना, मसाला भाजता भाजता म्हणजे तवा ठेवला मी गॅसवरती आणि तेवढ्यात गॅस गेला. बघा गॅस संपला माझा. मग आहोंना बोलवलं. त्यांनी सिलेंडर मला चेंज करून दिला. आणि आणि आता थोडा उशीर होणारच आहे स्वयंपाकाला. बघा इथं मी कांदा टोमॅटो भाजून घेत आहे मसाल्याकरता. आणि कुकरमध्ये आपला छोले शिजत आहे. मसाला भाजून होतोय तोपर्यंत चला म्हटलं कणिक भिजून ठेवते. छान मस्त पटकन कणिक भिजून घेतली. बघू शकता तुम्ही छोल्याची भाजी रेडी आहे. तुम्हाला छोलेची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करा. मी व्हिडिओ अपलोड करणार. बघा मस्त छान छोलेची भाजी रेडी आहे. सॅलड वगैरे पण कापून ठेवलेला आहे मी. चपात्या पण रेडी आहे. आता आहोंचा डबा पॅक करून घेते. आहोंचा डबा भरून इथे रेडी आहे. त्यांचा डबा पॅक करून घेते. आणि आता आहो गेलेले आहे ड्युटी 9 वाजता. ते गेल्यानंतर आता मी लगेच देवपूजा करून घेतलेली आहे. छान मस्त देवपूजा झालेली आहे बघा आपली. आरती वगैरे करून घेते. बघू शकतात तुम्ही माझं देवघर. किती छान वाटते ना मस्त देवपूजा झाली की. मस्त देवपूजा झालेली आहे. नमस्कार वगैरे करून घेतला. आणि आता बाकी धुणं भांडी राहिले फक्त आणि जेवण. तर भांडी बघा इथं मी किती स्पीडनी घासून घेते पटापट. तुम्हाला माझ्या चॅनलवरती कशा प्रकारे व्हिडिओ बघायला आवडतील हे कमेंट करून मला नक्की सांगा. मी डेली ब्लॉग करायचंच ठरवलेलं आहे. डेली रुटीन. तर तुम्ही मला सांगू शकतात मी कशा प्रकारे व्हिडिओ केले पाहिजे तर. छान मस्त इथं भांडी घासून झालेली आहे. आणि आता मस्त किचन वाटा आवरून घेणार. आणि म्हणजे किचनच्या कामाचं सगळं संपणार. छान मस्त किचनचा वाटा साफ करून घेते.
लगेच म्हणजे पुसून वगैरे घेतला ना की चिवट जास्त होत नाही. असं मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर रोज असं घासणीने घासून घेते, साबणाचे आपले भांडे घासायच्या साबणाने. आणि गॅस एकदम क्लीन असतो मग. आपले गॅसच्या वट्याची फरशी वगैरे पण चिकट होत नाही. बघू शकता तुम्ही इथं सगळं क्लीन झालेलं आहे. छान मस्त किचन माझं पूर्ण किचनचं काम झालेलं आहे. आता कपडे वगैरे पण धुवून घेते. झालेलं आहे कपडे धुवून पण. बघा कामं झालेली आहे सगळी. आता जेवण करून घेते. जेवणात आहे छोलेची भाजी, तुम्ही बघितलीच असेल. चला इथंच आज व्हिडिओ एंड करते डेली ब्लॉग. बाय.